गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी चाललेली आहे लंडन. कोणासाठी? सह्याद्रीसाठी. सो मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी ते पण चालले लंडनला. आणि मी माझ्या दीदीला भेटायला चालली आहे. आफ्टर किती मंथ्स? 4 मंथ्स नंतर मी दीदीला भेटणार आहे. तो व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे. सो मी दीदीसाठी गिफ्ट बनवलं. आपल्याला ते तिला द्यायचं आणि सरप्राईज रिॲक्शन सगळं बघायचं आपल्याला तिचं. फक्त आम्हाला फक्त दाखवतात 14 मिनटानंतर मी एअरपोर्टला असणार. आणि त्याच्या नेक्स्ट डेला मी असणार 10 तास आमचं विमानाचं ट्रॅव्हलिंग आहे. हो, त्याच्यानंतर ऑलमोस्ट 1 डे कंप्लीट होणार. त्याच्यानंतर मी भेटणार माझ्या मोठ्या दीदीला आफ्टर 4 मंथ्स. साठी बघा किती सुंदर डेकोरेशन केलं इथे एअरपोर्टला. 3 नंबर खूप सुंदर असं न्यू इयर सेलिब्रेशन दिसते आपला मुंबई एअरपोर्टवर. अरे पण इथून जायचं आपल्याला. ॲज युजल लेट झाला आहे आणि गर्दी बघा एअरपोर्टवर किती आहे. न्यू इयरसाठी सगळे फ्लाईट्स लेटचे असतात. गर्दी तर खूप असते. फ्लाईट्स फुल असतात. कंटिन्यू फ्लाईट्स असतात एक तर त्याच्यात. तर आम्ही आता आतमध्ये जाण्यासाठी उभे लाईनीत. आता आमचं हे सगळं चेक झालं आहे आणि आम्ही आतमध्ये आलो. आमचे काउंटर्स चालू झाले आणि आता आम्ही बोर्डिंग कलेक्ट करणार आहे. आम्ही आलो आहे आमच्या बॅगेजचे. आमचं सगळं झालं आणि आम्ही आता इथे बॅगेज आतमध्ये टाकायला चाललो आहे. सगळे फ्लाईटच्या पोटात जाणार हे बॅगेज. आणि आम्ही F09 एअर इंडियाला उभे होते काउंटरला. ते वेगळे फ्लाईट्स लागल्यात. कुठे डेस्टिनेशन प्रत्येकाचे वेगळे. हे लोक इमिग्रेशनच्या लाईनीत इथे. सोबत पप्पांचे कामातले फ्रेंडचे मिसेस पण आहेत. ए हाय बोला ना, माझा ब्लॉग चालू आहे. हाय करा, माझा ब्लॉग चालू आहे. हाय इथे नाही. हाय, तुझा ब्लॉग चालू आहे. सो आम्ही सगळे चाललो दीदीला भेटायला. हे लोक दर टायमिंगला जातात पण मी पहिल्यांदा चालली आहे. त्यांचे मिस्टर्स पण आहे, पप्पांचं तिथे बोलतात ते पण सगळे. मी आणि बिहान आहे असं. आमचं इथे इमिग्रेशन पण कंप्लीट झालं आहे आणि आम्ही आता आलो ड्युटी फ्रीमध्ये, मुंबईच्या ड्युटी फ्रीमध्ये. तर आम्ही आता इथे शॉपिंग करणार आहे थोडीफार. बघूया इथे मम्मी काय घेऊन देते. इथे सगळी क्रिसमसची तयारी होती बघा. चॉकलेट्स बघा किती छान छान. आपण जॉनी वॉकरचं आपण आता ते महाग 10 रुपये बघा केवढे असतात. बॉटल्सचं शेप पण बघा किती सुंदर. शॉपिंग करणार आहे आम्ही. काय माहिती ते काय शॉपिंग करतो आता. मी चॉकलेटचा बॉक्स घेतला आहे आणि खुनाफाचे चॉकलेट्स घेतले दुबईचे पिस्ता फ्लेवरचे टेस्ट करायला. वियन कसं आहे? पिस्ता आहे यार. पिस्ता आहे. हां पिस्ता मस्त आहे. ते काकी आणि लोक आम्ही सगळे बसलो असे मस्त खातात ते सगळे चॉकलेट्स. हां, पप्पांच्या बड्डेचे चॉकलेट्स वाटतात ते पप्पा बोलतात. पण हे देशासोबत गद्दार करतात. चाललेत लंडनला आणि खातात ते दुबईचे चॉकलेट. हां, हे बघा खुनाफा. मोठे जॅकेट्स आहेत ना. ही काकी आम्हाला एक इन्स्टंट छोटीशी घडी दाखवते कशी करायची. एवढे मोठे जॅकेटची ही ट्रिक नक्की फॉलो करा काकीची. वो आता सगळ्यांचे जॅकेट येणार आहे बाहेर. आता काकी हे करणार. फ्रीमध्ये खूप शॉपिंग करतो. सो आम्हाला इथे गुचीची ओरिजिनल पर्स दिली आहे सगळ्या लेडीज लोकांना. गुची हा खूप फर्स्ट कॉपी पण नाही आहे, ही ओजीवाली आहे. सगळे खुश बघा किती झालेत. आम्ही चाललो आहे अदानी लॉन्चमध्ये. इथे आम्हाला अनलिमिटेड खायचं आहे. किती पण खाऊ शकतो आणि किती वेळ पण खाऊ शकतो. लंच पण आहे, ब्रेकफास्ट पण असतो. आता आम्ही इथे चाललो आहे. बघूया काकी हे लोक सतत जात असतात. आम्ही पहिल्यांदा चाललो आहे. मी इथे आमचं तिकीट आणि बोर्डिंग पास आणि पासपोर्ट चेकिंग करून आतमध्ये जाणार इथे. आता मी लॉन्चमध्ये एंट्री केली आहे. इथे पण लावलेत की फ्लाईट्स किती इथे कधी आहेत. कोणाचा मिस नाही होता पाहिजे. इथे खायला बसले असतील. इथे बघा आतमध्ये पिअरचं सेक्शन, ड्रिंक्सचं एव्हरीथिंग. इथे तुम्ही इथे सॉफ्ट ड्रिंक्स सगळं मिळणार तुम्हाला. इथे पण मस्त लॉन्चमध्ये खाऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही आलो आहे
आमच्या गेट नंबर 76ला फ्लाईट लागलं. सो आम्ही चाललो आता 67 आला गेट. आमचं 76 आहे, अजून खूप पुढे आहे. सगळे बघा कसे थांबलेत आपल्या फ्लाईटसाठी. ते बघा कसे फ्लाईट्स आहेत. हा टेक ऑफ करतो आहे बघा इथे इंडिगोचा. आणि इथे लागला आहे कोणतं तरी एअर अरेबिक लागला आहे इथे. शारजाला चालला आहे फ्लाईट. आतमध्ये सामान कार्गो लोड होतं सगळं. पॅसेंजरचे बॅगेज वगैरे चालले आहेत. बॅगेज बघा कसे असे. बघा आमचा फ्लाईट लागला आहे बघा लंडन हिथ्रो 76 1 नंबर. ऑन टाईम आहे फ्लाईट आणि A129ने चाललो आहे आम्ही हिथ्रो एअरपोर्ट लंडन. खूप एक्साइटमेंट आहे बहिणीला भेटायची. पूर्ण 1 दिवस अजून प्रवास करायचा आहे, मग आम्ही भेटणार. आता आम्ही चाललो आमच्या फ्लाईटमध्ये बोर्डिंग करून. आमचा झोन C आला आहे. फायनली आम्हाला भेटलं आहे आमचं. किती छान केलं आहे बघा, मस्त. आफ्टर 11 hours मी सिरियसली अंदर 11 hours फुल झोपून काढलं आहे. ना आम्ही ड्रिंक केलं काय, ना आम्ही स्नॅक्स ब्रेकफास्ट लंच काहीच नाही केलं. ओके, मी फुल 11 तास झोपून काढलं. आणि लँड होतो आहे पूर्ण 11 तास झोपून काढलं. आणि थोडंसं मध्ये मम्मीने उठवलेलं जबरदस्ती, काहीतरी खा काहीतरी खा. त्यामुळे माझी झोप उठली होती. हालत बघा काय केलं मी झोपून. आयुष्यातलं एवढं सुख भारी होतं ना 11 तास विमानात. आणि तुझी मागून मग पप्पा ओरडतात आहे की काय झोपून काय करतेस बघ. विंडो सीट नाही आहे, फुल आहे फ्लाईट. कुठे कुठे सीट्स भेटले. आमची फॅमिलीची आम्ही 11 लोक आलो. 2 काका काकी पुढे आलेत, आम्ही दोघं मध्ये आलो, मम्मी पप्पा मागे आलेत माझ्या. आम्ही असे 6 जण झालो. बाकीचे पुढच्या कंपार्टमेंटलाच भेटले डायरेक्ट. एवढं सीट बेकार. ते लोक चौकात पण गॅपने बसलेत. असं झालं त्यांचं पण. गार तर लागतं आहे. मी एवढं मोठं जॅकेट घातलं आहे, फुलाचं टी-शर्ट घातलं आहे तरी पण. ही बघा, हिला झोप बघा कशी आली आहे. ही झोपून नव्हती, ही पिक्चर बघत असेल ना. पिक्चर बघत होती ना, काहीतरी बघते आता, पण तेच बघतो. रियान आणि माझी एक्साइटमेंट लेवल खूप आहे. आणि त्याच्यात सगळ्यात एक मेन पॉईंट, लंडन बघायची एक्साइटमेंट तर आहेच, माझी बहीण मला भेटणार. ओके, सो एक क्रेज डोक्यात आहे की आम्हाला एअरपोर्टला पिक करायला येते. अँड जस्ट वेटिंग फॉर दॅट मोमेंट आफ्टर 4 months मला भेटणार. अतिथियों को सूचित किया जाता है कि यूनाइटेड किंगडम के कस्टम्स और एक्साइज नियमों के अनुसार किसी भी प्रकार का मांस, पोल्ट्री, स्नेल मीट और डेयरी 4 झाले दुपारचे. मुंबई टाईम 4:30. अजून लंडनला उतरलं नाही म्हणून लगेच कन्वर्ट होईल फोन. तर तिथे कितीला पोचणार? सकाळी 6:10चा फ्लाईट. सकाळी 6 मुंबई टाईम 6:10पासून आम्ही ट्रॅव्हल करत होतो. दुपारचे 4:30 तास. अजून 4:30 आहे, सॉरी 4:30. ह्याला थंडी लागत नाही ना, गरम होते. ह्याने जॅकेट माझ्या हातात दिलं आणि ह्याने फक्त हेडफोन्स माझ्यासाठी असे लावले. पण माझ्याकडे ओरिजिनल वाटत टी व्ही. ह्याने गेम काढण्यात हा थोडासाच झोपलेला फक्त, पण मी तर पूर्ण झोपून काढलं. मी खाल्लं पण नाही आहे. मम्मीने सगळं पार्सल घेतलं की ती बोलली की तू उतरलीस की थोडंसं घरी बसला गेम आहे. मी तर मध्ये बसली आहे, त्यामुळे मी उठू पण नाही शकत. लिहान तरी उठलेला, मी तर अजिबात नाही. जी 7:10ला बसली आतमध्ये तेव्हापासून इथे बसून माझ्या टेनेंट. केवढा प्रवास करून आलो मला. आता आमचे लँड झालो. इंडिया को लंदन में आगमन करते हुए खुशी है.
हिथ्रो अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे में आपका स्वागत है। यहाँ इस समय सुबह के 11:30 हुए हैं और बाहर का तापमान 5 डिग्री सेल्सियस है। सभी अतिथियों से निवेदन है कि सीट पर संकेत बंद किए जाने तक कृपया अपनी निर्धारित सीट पर ही बैठे रहें और फायनली ॲट लंडन एअरपोर्ट बॅगेज कलेक्ट करायला चालू आहे, जे आम्ही मग मुंबई एअरपोर्टवरून टाकलेले पोठात. त्या बॅगेज आमचे फ्लाईट नंबर 9वर येतात आहे. आम्ही आता तिथे चाललो आहे. स्लेटर बघा किती मोठे आहेत, वरून चालू झाला आहे तो तिथे अजून एवढ्या मोठे मोठे आहेत बघा. आणि आपल्या इथे स्टेशनचे ते एवढे छोटे छोटे असतात. थंडी आता इथे जाणवते पण बाहेर अजून आहेत एक झालेत आणि आमच्यासाठी अशी दिदी थांबली आणि सगळे भेटलं आहे. तो एक्साइटमेंट होता तो सगळा कम्प्लीट झाला. बरं आलीस दीदीला भेटलो, सगळं बॅगेज ठेवलं, कॅब्स केले, फोटोज वगैरे काढले. मस्त असे 4 कॅब्स केले तर आम्ही आता दीदीला भेटलो तर टोटल 12 लोक झाले. थंडी बघा तरी पण सगळ्यांनी असेच ओपन झालं, मी पण ओपनच झालं. हे काकी लोक असतील ते तोंड बिन बांधलं त्याच्यात. हाय थंडी पण ओके फाईन, हात जमतात आहे पण छान वाटतं. कॅब केले, कॅबमध्ये बघा कसे सिस्टम्स आहेत. ते हे 3 सीट्स आहेत आणि तर स्पीकरवर पूर्ण काच आहे. तो काचेतून आपल्या शेवटं इथे स्पीकर्स आहेत, तिथून आवाज येतो आम्हाला. पप्पा आणि व्यान शेअरिंग वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात गेले. बॅग्स खूप होते म्हणून बघा. How are you ladies today? All right? Yeah, we are all Yeah? right. Where have you traveled from? तो आमच्याशी गप्पा मारतोय. दीदी त्याला Where उत्तर have you traveled देते. from? I came from India. India. Yeah. To Oh. meet me. They come to meet you. Yeah. I stay So in you must know where you Manchester. live then. I live in Manchester. Manchester. Yeah. Oh. दीदी कशी So you come down to London. Yeah. I welcome them. Huh? I welcome them. Okay. अशा गप्पा So how मारतोय. long are you in London for? आम्ही आता हॉटेलवर days. चाललो 4 आमच्या. days. Yeah. And then where do you go? On second. इथे ना दुपारचे 1:30 वाजलाय आणि ते ढग बघ कसे काळे पडले जातात त्या. मम्मी आणि दीदी सांगतात की आता 3 वाजले आणि दुपारचे पुरा अंधारच होऊन झाल्यासारखं होणार आता. Not far now. Yeah. So you're gonna have a big party. तर बघा इथे आमच्या सगळ्यांच्या बॅगे झालेल्या ना. आमचा हा हॉटेल आहे. आपल्यासोबत आणि आता इथून हे बघा आमच्या फक्त 4 जणांनी आम्ही एवढ्या आणल्या आणि आमच्या हातात हे बघा वेगळं आहे तिकडे 4 जणांमध्ये. आता आम्ही चाललो आतमध्ये. रेडी होईपर्यंत ते आम्हाला वेटिंगमध्ये दिले. आणि इथे बघा सहीला पण बेड आहे बघा. हे बघा हे लोक कसे बाहेर उभे आहेत सगळे. मी आतमध्ये आलेला तर गार लागायला लागला. आणि हे आमच्या इकडचे रूम आहे, हा एक काकांचा रूम आहे. आमचा अजून रेडी होते कारण की मोठा रूम आहे आमचा तर. आणि हे बघा काय मस्त गार्डन आहे, ते बसून खाऊ शकतो पण कोणाची हिंमत नाही होणार, इकडच्या लोकांचीच होऊ शकते बघा. आणि आमच्या बाजूला ना चर्च आहे. हे बघा इथे हा चर्च आहे. आता इथे 2दा बेल पण वाजली होती. सगळ्यांना एक रूम इथे एक रूम इथे असे सगळ्यांना रूम आले. आमच्या त्या साईडला आले तिकडे असं कसे लॉज असतात हे. काकांच्या रूममध्ये आले आणि हीटर चालू केलं आहे बघ. 35 डिग्रीवर ठेवलं आहे मी आता टेम्परेचर त्याचा. बघा तर मी देते दीदीला गिफ्ट. ओके तर न्यूजपेपरमध्ये रॅप केले, खराब नाही व्हायला पाहिजे. ओके Okay. हे आमच्या सगळ्यांकडून आहे. ह्याच्या मागचा BTS पण तुला दाखवेल ठीक आहे. Oh my God. हे असं. करत बस. कसं पण काढू? हा फाड कसं बंद आहे. पक्का. हाय गिफ्ट आता त्याच्यात. Oh my God. आम्हाला माहिती आहे तुला रिॲक्शन्स बघायचे आहेत. हा मग तू बघ त्यातलं जोरात वाच पण टेक्स्ट. हे वाचू मी. बघ असं. हा फॉर्मॅट बघा तुम्ही काय आहे. स्क्रीनशॉट काढून वाचा प्लीज गाईज.
गाईस ती आता वाचते. हा ती वाचून स्वतःच हसते तिच्याबद्दलचं. असं सांगते बघा, मी लिहिले तर मी लिहिले बघा. ChatGPT विपटी फुफुटी आणि बघा इथून सांगते बघा कशी तिला. सगळं मी हे आपल्या फुल फॅमिलीकडून मम्मीनेच लिहिलं तुझ्यासाठी. जी ऑडिओ आहे ना, ते ऑडिओचं सिम्बॉल आहे या साईडला. हे ऑडिओ, हां ते ऑडिओ म्हणजे हे आहे. ओके, याची मेहनत आहे सगळी. खूप दिवस झाले रिया बिचारी याच्यावर अभ्यास वसाडीन काय केला नाही, पण हे याच्यावर लय काम. गाईस इग्नोर प्लीज हा बॅकग्राऊंड व्हॉइस. काढेल मी कसा तरी. ऑप्शन नाही आहे पण काढेल मी. आता ती हे पण वाचते. पेज चिपकतात आहे पण. जबरदस्ती सगळ्यांना रिएक्शन द्यायला तर इच्छा नसताना पण. काय कोण रे? समोर कॅमेरा घेऊन नसल्यावर इच्छा नसताना पण रडायला लागणार. मी तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट केलेला. जे ते ऑडिओ आहे ते इथे टेक्स्ट लिहिलेलं आहे. तिने पण काहीच नाही दिलं, हे सगळं माझ्या रियाने लिहिलंय. हा ना पुढे ती गावी गेली आहे, जाऊ दे. तिने फोटो दिले ना, ते तर त्यांच्या दोघांचे पण टेक्स्ट वाचते. ती आता मयुरी दिदी आणि तिचे टेक्स्ट वाचते. आउटफिट चेक आहे गाईस. खूप सही थंड आहे. ही बघा, आम्ही आउटफिट चेक केलं जस्ट आता. तर आता आम्ही चाललोय सगळे फिरायला. ओके, आम्ही सगळं थंड डोळे व्हायला नाही पाहिजे म्हणून मी गॉगल घातले. कोणी घातले नाही, मी एकटीनेच घातले. आता वाजल्यात 5 संध्याकाळचे. वाटतंय कोणाला बघून संध्याकाळचे 5 आहे बघा. खूप मस्त व्ह्यू आहे. हे लोक सगळे आम्हाला सोडून पुढे गेले सगळं. तर आम्ही लोक सगळे मागून येतोय, हळूहळू चालतोय. आता काय म्हणजे हे लोक कुठे पहिला नेतात फिरायला. तोंडातून एवढा दूर येते पण व्हिडिओमध्ये दिसत पण नाही आहे यार. खूप मस्त वाटते. पण हे वरती गार नाही लागत कारण की खूप जाड जॅकेट घातलं आहे. पायाला लागतं कारण की जीन्स आहे फक्त. तर पण हे अनुभवला खूप मजा येते. जी घरं बघा कशी असतात, केवढी छोटीशी असतात. ह्याने गाड्या बघा त्यांच्या पार्क करायच्या बघा. त्यांच्या पॅसेजमध्ये तेवढेच गाडी पार्क करू शकतात. किती पण गाड्या पार्क ते लोक, त्याच्यावरती जास्त नाही पार्क करू शकत. हॉटेल पण एवढेशेच असतात आणि घरं पण एवढीशीच असतात. किती मस्त वाटते बघा बंगलो. क्रिसमस ट्री घरात लावले, मस्त सजवले बघा. ते छान वाटतं असं. मी पोचले हा शॉपिंग सेंटरच्या इथे. हा शॉपिंगचा पुरा झोन आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन. मम्मी बोलली सगळा हीटर असेल तर गरम होईल. हे बघा इथे लोक, इकडची लोक बघा कसे जॅकेटची चैनी वगैरे ओपन टर्न चालतात. ह्या लोकांना काहीच फरक नाही. क्रिसमसला सगळं सजवलं पण मला कसं मस्त. तर आम्ही आले पाऊंड लँडमध्ये. इथे पुरा हीटर आहे. बघूया कसं आहे आतमध्ये. हा फुल एक मॉल आहे असं बोलली आहे. बघूया इथे काय शॉपिंग करणार आहे का. आम्ही करणारच आहे, आलो आहे तर. सगळ्यांनी शॉपिंग चालू केली आहे बघा. केकची अजून काय काय आहे आता. आम्ही पण अजून बघतोय. मम्मी दाखव काय घेतलंयस. मम्मीने केक नाही घेतला. मम्मीने काय घेतलं सांग मम्मी.
प्रोसिएंट डबल इंटू 5 काहीतरी घेतलं. तर पप्पा काहीतरी बोलतात. पप्पा काय आहे लाडू? हेअरकटचं. पप्पा हेअरकटचं कोण? तुम्ही बघा काय काय आहे इथे. टेस्टरला राऊंड राऊंड शिकली आहे बघा कशा आमच्या सगळ्यांचंही बिल करणार आहे आता. इथे कामाला लागतेच काय तसं आमचं सगळ्यांचं बिल करते वगैरे. ओरिजिनल फ्लावर बघा ना किती छान वाटतं. त्या लोकांनी खूप छान असं करून ठेवलं बुके बघा. आपल्यापेक्षा छान करतात हे लोक बुके बघा. सगळे ओरिजिनल फ्लावर्स आहेत. आणि तिथे बनवतात ते लोक अजून आतमध्ये. हा बघा ना लिली किती पिंक लिली 5 पाऊंडची किती मस्त वाटते बघा ना. हे सगळं ओरिजिनल आहे. तर सगळ्यात फेमस शॉप आहे प्रायमॅक नावाचं. आपल्या इथे कसे मोठे मोठे मॉल जसं इथे प्रायमॅक कपड्यापासून सगळं इथे मिळतं. मोस्टली कपड्याचं पण जास्त आहे बोलली आहे मम्मी. मला बघायचं आणि मला पण इथून काहीतरी घ्यायचं असं क्रेज आहे. प्रायमॅकचं काहीतरी असायला पाहिजे. आपल्या इथे कसं झुडिओ H&M फेमस तसं प्रायमॅक खूप फेमस आहे आपल्या इथे. हॅलोविनचं बघा कसं मस्त केलं आहे. टम्बलर्स वगैरे दाखव दीदी. टम्बलर किती मस्त तिला आवडतं तो स्टेज. लिव्हिंग होम आणि बेडचं इथे सगळं. आम्ही आता इथे वरती आलो आहे. हे बात ते लावलं आहे सगळ्याचं. आता आम्ही आलो अजदा मॉलमध्ये आणि इथे ना बाहेरचं घेतलं नाही कारण की खूप गार आहे. मला फोन काढता यायला आला नाही हातात. खूप गार लागत होता मला. हे बघा इथे कॉफी भेटते बघा 1 पाऊंडला. आणि हे सेम डीमार्ट आणि आपलं रिलायन्ससारखंच आहे. कपड्यापासून फ्रूट्स व्हेजिटेबल्स सगळं आहे इथे. असं कट करून पण ठेवलं आहे तुम्हाला हवं तसं आहे बघा. बेकरी आयटम्स पण इथेच मिळणार. इथे ब्रेड्स पण आहेत इथे बघा. प्रत्येकाचे फ्रीज आहेत व्हेज नॉनव्हेज. बघा मोठे मोठे केकसुद्धा आहेत तिथे. बड्डे करायचं ते असतं. मम्मी आणि दिदी वाटते ते केक बघतात आहे. पेस्ट्रीज बघा. एक पेस्ट्री बघा केवढी मोठी असते इथे. दीदी आता इकडे ऑर्डर देते. KFC सारखं चिकन आहे. दीदी बघा इथे कसा पेमेंट करणार आता बघा. बघा दीदी इकडची राहायला झालीस आहे बघा कसं करते आता. आणि आम्ही इथे गरीबासारखा दीदीचा तोंड बघत आलो. दीदीच्या जीवावर आलो आहे आम्ही आता. मम्मी पप्पा आम्हाला सोडून गेलेत. दीदीने तर आम्हाला फक्त चिकन 6 स्पायसी विंग्स दिलेत फक्त घेऊन. ती बोलली नंतर तुम्ही मम्मी पण कॅश बोलली. बघा तो भरतोय आता आमच्या इथे. बघा इथे बर्फ पडला आहे. बर्फ बघितलं? बघा इथे बर्फ पडला आहे सगळ्या रस्त्यावर. आम्ही सगळं बर्फ आतमध्ये होतो तोपर्यंत बर्फ पडला आहे. हा बर्फ आहे हा सगळा. जर तुम्हाला माझा हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आवडला असेल आणि लंडन फिरण्याचा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.